नमस्कार मंडळी. फेब्रुवारी महिना आला ना की ना उष्णता ना थंडी, वातावरण कसलं असतं ना काय समजतच नाही. आणि हे असं बदलतं वातावरण म्हटलं ना की मला काय ना काय ते त्रास पक्का. म्हणून मग स्वतःसाठी मस्तपैकी सोलकढी करून घेते आहे. धुळकून नारळ फोडून घेतला आणि कोकमं थोडीशी उकळून घेतली. सोलकढी मधून करते, पण जास्त नाही करत. कसा ओला नारळ असतो ना, परत खराब झाला तर अजून म्हणायला लागेल. मग एवढा 40 रुपयाचा नारळ आणला, सोलकढी केली आणि मग म्हणून आहे ना एकच नारळ घेतला. मस्तपैकी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची टाकून मिक्सरला मस्तपैकी वाटून घेतला. वाटून घेऊन त्याचं दूध काढलं चांगलं. हे आपलं दूध म्हणजेच आपली सोलकढी. मग थोडंसं जिरं पावडर टाकलं, भाजलेलं जिरं घेऊन. भाजलेल्या जिऱ्याची चवच वेगळी. मग सगळ्या ह्याचा चांगल्यामध्ये रुमालामध्ये काढून चांगला दूध काढून घेतला आणि हलकीशी वरती कोथिंबीर टाकली. झाली आपली थंडगार चमचमीत आंबट सोलकढी. मग ही जेवणाबरोबर पण छान लागते आणि अशीच ड्रिंक समजून पण छान लागते. आमचे हे तर असेच आईस क्यूब टाकून मस्तपैकी ड्रिंक समजून घेऊन प्यायला. अशा उष्णतेमध्ये ना वातावरण चेंज असलं ना तर मग हे इम्युनिटी बूस्टर एकदम छान पडतं. म्हणून मी अशी मध्ये टेम्परेचर चेंज व्हायचं वातावरण असलं ना की मी करते हमखास. मग काय, सोलकढी झाली, जेवणं पण तयार होती. मी जेवणासंगती पण थोडीशी घेतली. म्हटलं जरासं आंबट असं छान वाटतं प्यायला मध्ये. मग काय, आम्ही बसतोय जेवायला. या मग.